कथोरे साहेब, मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. जनतेच्या वतीने आम्ही काही लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतो आहे. त्याच्यापैकी एक प्रश्न असा आहे आमचा, म्हणजे खरं तर आमचा आरोप आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढा निधी आमदारांना मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त निधी हा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये नेता. तुम्हाला निधी चोर आमदार म्हणून सांगितलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे नेता? म्हणजे असं कोणतं कसब तुमच्यामध्ये आहे की जे इतर आमदारांनी शिकावं असं वाटतंय? खरं म्हणजे निधी कुठल्या माध्यमातून घ्यावा याचे जे हेड आहेत ना, याची संपूर्ण माहिती आम्ही सगळ्यात जेवढे आमदार असतील, प्रतिनिधी असतील, त्यांनी त्याची घेतली पाहिजे. ग्रामपंचायतीचा सरपंचापासून आमदारकीपर्यंत सगळीच पदं भोगल्यामुळे मला या गोष्टीचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. सगळे हेड, मग केंद्राचे असतील, राज्याचे असतील, ज्या विभागाचे असतील, ते सगळे हेड मला पूर्ण ज्ञात आहेत. आणि त्यामुळं मतदारसंघामध्ये मला गरज कोणती आहे याचा पूर्ण अभ्यास करून, प्रस्ताव तयार करून, अर्थसंकल्प झाल्या मंत्रालयामध्ये सर्वात पहिल्यांदा 288 मतदारसंघापैकी पहिल्यांदा माझ्या मतदारसंघाचे प्रस्ताव गेलेले असतात. निधी उपलब्ध असल्यामुळं सचिव त्याच्यावर मंत्र्यांच्याकडून आपण पत्रावर काय रेमास मारून फक्त घ्यायचा, सचिव त्याला प्रोसिजर करून मार्गी लावून देत असतात आणि त्याचा फायदा मला खूप चांगल्या पद्धतीने होतो. महत्त्वाचं असं आहे खरं म्हणजे, ज्या मतदारसंघातले रस्त्यांचाच एक विषय जर आपण पकडला तर रस्त्यांचा दर्जोन्नतीचा प्रश्न जो आहे ना, महाराष्ट्रात कुठल्याच मतदारसंघामध्ये झाला नाही. पण माझ्या मतदारसंघात मी अशा प्रकारचा त्याच्यात फायदा घेतलेला आहे. मी दरवेळेला जेवढे रस्ते आहेत त्या रस्त्यांची दर्जोन्नती करत असतो. मग विलेज रोड असेल त्याला ओडीआर करणं, ओडीआरचं एमडीआर करणं, एमडीआरचं स्टेट हायवे करणं, स्टेट हायवेचं नॅशनल हायवे करणं, अशा प्रकारचे सगळे दर्जे देऊन टाकल्यामुळं मला त्या विभागाचा निधी वारेमाप प्रमाणात उचलायची संधी मिळते. आज मुरबाड संघामध्ये मला काही येड असेल का मला निधीच नकोय. माझ्या एकेका जिल्हा परिषदेच्या गटात किमान 100 कोटीच्या खाली कामच नसणार आहेत. आणि ती अशी आहेत की सगळे रस्ते आता मी डांबरमुक्त करायला माझा मतदारसंघ घेतलेला आहे. म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघ मी डांबराची कामं घ्यायला तयार नाही. आता संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटची करतोय. मुख्य रस्ते तर होतात, पण गावांना जोडणारे रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय. माझ्याकडे अ वर्ग बदलापूर नगरपालिका आहे, 100% सिमेंट कॉन्क्रीटची होते. आणि नगरपंचायत मुरबाड जी आहे ती सुद्धा 100% डांबरमुक्त होते. याचा विचार हा करतोय मी की पुढच्या 25-30 वर्ष या मतदारसंघामध्ये रस्त्यावर खर्चासाठी मला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज लागणार नाही. हा मतदारसंघ एकमेव असा असेल की तो सगळ्यात चांगला रस्त्याने जोडलेला असेल. पण तसा माझा मतदारसंघ लहान नाही, 150 किलोमीटर लांबी, 100-125 किलोमीटर रुंदी, विखुरलेला ग्रामीण भागातला मतदारसंघ आहे. शहरीकरण, ग्रामीण भाग असा वेगवेगळ्या प्रकारचा विखुरलेला आहे. पण मला कधीच असं वाटत नाही की एवढ्या लांबीचे रस्ते, एवढे रस्ते आहेत, याला निधी कसा आणावा. माझ्याकडे आजही निधीला मला अजिबात येणे अडचण नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा सुद्धा निधी मी माझ्या मतदारसंघात खूप R&D कोणाकडेही नाही, पण मी माझ्याकडे R&Dचे सगळे रस्ते पूर्ण मार्गी लावून टाकलेले आहेत. त्याच्यामुळं वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, मग नाबार्डच्या माध्यमातून असतील, एशियन बँकेच्या माध्यमातून असतील, हॅम्पच्या माध्यमातून असतील, मुख्य रस्ते जेवढे आहेत मोठे मोठे, मग 150, 200, 500 कोटीपर्यंत आम्ही एकेका रस्त्यावर निधी टाकतोय आणि एकदा CC करून टाकत असतो. आता दुसरा प्रश्न असा आहे की ह्या निधी आणताना मंत्रालयामध्ये 5%, 7% असे द्यावे लागतात. म्हणजे मोखाड्याचं उदाहरण आहे की मोखाड्यामध्ये जव्हार PWमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर जातात, मंत्रालयामध्ये पैसे देतात, त्याच्यानंतर तो निधी येतो. तुमची अशी कोणती मॅनेजमेंट आहे की तुम्ही किती टक्केवारी देता? खरं म्हणजे माझ्या मतदारसंघात टक्केवारी हा विषय ठेकेदाराने माहिती नाही, अधिकाऱ्यांना माहिती नाही. प्रोसिजरने आम्ही जर गेलो तर आम्हाला निधी बरोबर मिळतो. चुकीच्या काहीतरी पायंडा लावणं हे मी माझ्यामध्ये बंधनं ठेवलेली आहेत. आणि त्यामुळं ठेकेदारला सुद्धा माझी वॉर्निंग अशी आहे, मला क्वालिटी पाहिजे. विनाकारण स्पर्धा करू नका. बिना स्पर्धेने कामं घ्या. कामं भरपूर आहेत, प्रत्येकाला कामं दिली जातात. आणि त्याच्यामुळे स्पर्धा न होता जर चांगल्या प्रकारची जर दर्जेदार रस्ते बनवायचे असेल तर त्या सगळ्याचा समन्वय ठेवणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करत असतो.
तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही बोर्ड लावला होता की कामं शिल्लक नाही आहेत आणि जर शिल्लक असेल तर मला तुम्ही सांगा. खरं म्हणजे आजही माझं ते आव्हान आहे सगळ्यात, म्हणजे माझी जनता माझ्यावर खूप प्रेम करते, हां. पण जनतेने मागाचीच गरज लागत नाही एवढा निधी देत असतो मी. पण हे खरं आहे? केवळ हो, वस्तुस्थिती आहे. पूर्ण लागतातच माझे, आता लागतील माझे. हां की मला आता 4 वर्ष झाली त्या टायमाला मी बोर्ड लावले होते सगळ्या अख्ख्या मतदारसंघात हो बरोबर. की जर माझ्या निवडणुकीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी मी किंवा माझ्या कोणी पक्षांनी काही आश्वासन दिलं असेल आणि मतदारसंघाचं ते काम झालं नसेल तर कृपया मला कळवावा. त्याच्यावर फोन नंबर असतात माझे. 1 वर्ष अजूनही बाकी आहे, मी ती कामं पूर्ण करून टाकणार आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे अशा प्रकारचा कुठेशी मला अजून तरी मागणी करण्याची गरज लागली नाही लोकांना. एकच केवळ रस्तेच नाही, मग पाण्याचे प्रश्न असतील, दुसरे वेगळे. आता मी माझ्याकडं सगळी तलाठी कार्यालय बजेटला आणली. एकाच मतदारसंघामध्ये किमान जवळजवळ 98 कार्यालय, तलाठी कार्यालय एक झटक्यात मंजूर करून घेतले. त्यामुळे तलाठी कार्यालय हा विषय संपला. नवीन एक संकल्पना घेतली, प्रत्येक गावातील मंदिराच्या समोर एक 10 लाख रुपयाचा मंडप असावा. ग्रामीण भागामध्ये आता मंदिराच्या समोर उभं राहायला जागा नसते, सगळ्या मंडपांना पैसे देतोय. कुठून निधी आणायचा तो मी ठरवतो, लोकांना सांगतो तुम्ही प्रस्ताव द्या, प्रस्ताव आला की मग पैसे निधी देत असतो. निधीला मला अजिबात अडचण नाही. ही कथोर साहेब, आता तुम्ही जे सांगताय त्यात बऱ्याच अंशी ही अतिशयोक्ती वाटते की एकही काम शिल्लक नाही किंवा कोणतं काम शिल्लक असेल तर तुम्ही मला सांगा. नक्की ही सगळी कामं मुरबाड विधानसभा मतदारसंघात झालीत का? खरं म्हणजे मी ह्या बातम्या कधी देतच नाही, हां. कारण बातम्या दिल्या तर मला विरोधक तयार होतात. हो. आणि बऱ्याच लोकांना पण मी मग अवघड वाटतोय, पण त्यांना का निधी मिळतो हां. हा प्रश्न येतो. त्यामुळे मी कधीच बातम्या देत नाही. आपण मशालवाले, मशालची सुरुवात मी करून दिलेली आहे, हो. म्हणून मशालला मी हो बोललो. धन्यवाद सर.